चला, जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा आता 10वीचा बोर्डचा इंग्लिशचा पेपर होते, बरोबर आहे. आपण त्याच्यामध्ये जुन्या क्वेश्चन पेपर आपण टाकलेले आहे. त्याच्यानंतर ग्रामरचा भाग पूर्णपणे आपण टाकून दिला होता. लेटर रायटिंग वगैरे असे स्पीच रायटिंग, न्यूज रिपोर्ट रायटिंग सगळं टाकून दिलं होतं. त्याच्यानंतर ग्रामरचा भाग आपण टाकला होता आणि त्याच्यामध्ये ग्रामरच्या भागामध्ये आपले काही असे पॉईंट होते, एकूण 30 पॉईंट काढले. तो व्हिडिओ मी अपलोड केला आहे, बऱ्याच जणांनी बघितलाय. ज्यांनी बघितला नाही तो व्हिडिओ पूर्ण बघा. त्याची मी एक प्लेलिस्ट तयार करून ठेवतो वाटलं इंग्लिशच्या पेपरची, कारण खूप सारे व्हिडिओ टाकले. A to Z व्हिडिओ चेक करा. आणि त्याच्यामध्ये आता काही जे राहिले ते महत्वाचे भाग, जो आपला ग्रामरचा थोडक्यात भाग राहिलाय तो बघणार आहे आणि परीक्षेला 100% IMP येणार आहे, बरोबर आहे. चला मित्रांनो, डायरेक्ट सुरुवात करतोय. वेळ न वाया घालता नवीन असेल तर सगळ्यात पहिले चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि राहिलेले व्हिडिओ पूर्ण बघा. 100% चांगले मार्क मिळतील. ओके, चला बघा. आता बघा, ऍड अ क्वेश्चन टॅग हा आपला भाग होऊन गेलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे काय केलेलं का डिटेलमध्ये हा व्हिडिओ टाकलेला, याची पूर्ण माहिती तुम्हाला तिथं दिलेली आहे. ओके, बघा आता मित्रांनो, एक कमेंट आली होती आपल्याला का सर आर्टिकल आणि प्रिपोजिशन एकदा समजलं नाही तर प्लीज एकदा परत समजा. त्या कमेंटचं उत्तर म्हणून पहिल्यांदा तेच शिकवतो आणि नंतर राहिलेलं बघतो. बघा बघा ट्रिक्स काय. आता बघा, सगळ्यात पहिले यूज एन वी फॉर ओवेल साऊंड. जर तुम्हाला एखादा शब्द असेल AEIOU हे जर शब्द असेल तर या शब्दाच्या पूर्वी तुम्हाला काय जॉईन करावं लागतं मित्रांनो? एन लावावा लागतो. काय लावावं तुम्हाला? एन लावावा लागतो. जर एखादा शब्द असेल म्हणजे एखादी वस्तू तुम्ही कुठेतरी ठेवली, काय ठेवली? एखादी वस्तू तुम्ही कुठेतरी ठेवली. बघा लक्षात घ्या, एखाद्या वरती असेल काय, एखाद्या वरती म्हणजे काय टेबलावरती असेल तर तुम्हाला ऑन घ्यावा लागतो. काय घ्यावा लागतो तुम्हाला? ऑन घ्यावा लागतो. बघा नंतर इन फॉर द स्टार्टिंग म्हणजे काय, जर मधोमध असेल, डायरेक्ट मधोमध एखाद्या ठिकाणाच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला काय करावं लागतो? इन घ्यावा लागतो. आणि जर एखादी मुवमेंट दिली असेल तुम्हाला, इकडून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असेल, इकडून तिकडून वाहत असेल किंवा एका ठिकाणावरून प्लेसमेंट डिस्प्लेसमेंट म्हणतो आपण, काही एक जागा बदलत असेल तर त्याला तुम्हाला काय करावं लागतो? इन टू घ्यावा लागतो. एवढं लक्षात ठेवा राजांनो, याच्या व्यतिरिक्त काही येणार नाही, बरोबर आहे. चला बघूया एक्झाम्पल. बघा, ही इज अन हॉनेस्ट मॅन. आता लक्षात घ्या, हॉनेस्ट जेव्हा आपण ओवेल्स म्हणजे काय साऊंड, जेव्हा आपण साऊंडचा उच्चार करतो तेव्हा लक्षात घ्या आपण काय बोलतो? हाफ एन हावर्स, बरोबर ना? हाफ एन हावर्स म्हणजे एच आला ना तर तेव्हा काय करतो का लक्षात घ्या, जेव्हा उच्चार आपला बदलतो, जेव्हा ओवेल्सच्या स्वरूपात उच्चार ते एन लावतो आपण, ठीक आहे ना? लक्षात घ्या. आता पुढे बघा, आय सॉ वन आय मॅन. आता इथं ए का घेतला तर वन दिलेला आहे, बरोबर आहे. काय दिलं आपण? लक्षात घ्या, इथं वन, A1 म्हणतो आपण, ठीक आहे ना? आता पुढे लक्षात घ्या, पुढचं सगळं तुम्हाला सांगतो, बरोबर आहे. जसं की एन, बघा समजा आपण एक्झाम्पल घेतला, आय इट एन ऍपल, बरोबर आहे. आय इट एन ऍपल म्हणजे ए आला तर इथं काय घेणार आपण? एन घेणार. याच्यापैकी लक्षात ठेवायचं, शब्दांचा उच्चार खूप महत्वाचा आहे. पुढे बघा मित्रांनो, द बुक इज ऑन द टेबल. काय दिलं बघा? द बुक इज ऑन द टेबल. पुस्तक कुठं आहे? टेबलावर. टेबलाच्या आत आहे का? नाही, टेबलावर आहे. मग तुम्हाला सांगितलं वर जर आला असेल तर तुम्हाला काय घ्यायचंय? ऑन घ्यायचा आहे. ओके, ही जम्प इन टू द रिव्हर. बघा काय केलं? ही जम्प इन टू द रिव्हर म्हणजे इकडून एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती गेला, तर दुसऱ्या जागेवरती गेले आपण काय घेतो? इंटू घेतो. बघा, शी इज फॉन्ड ऑफ म्युझिक. काय? शी इज फॉन्ड ऑफ द म्युझिक, ठीक आहे ना? या अशा प्रकारचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. फक्त तुम्ही एन आणि ए ला कन्फ्युज होऊ नका. तुम्ही साऊंड बघा. तुम्ही सगळ्यात पहिले काय करा? साऊंड चेक करा का आपला काय होतो, याच्यापैकी तुम्हाला साऊंड येतोय का, त्या शब्दाचा साऊंड याच्यापैकी येतोय का. याच्यापैकी आला तर तुम्हाला काय करायचं? एन घ्यायचं, किंवा याच्यापासून स्टार्टिंग झाला असेल तरी तुम्हाला एन घेऊन टाकायचे. ओके, काही फक्त शब्द अपवाद असतात का त्याला आपण घेऊ शकत नाही. ओके, आता बघा मित्रांनो, अँटोनिम्स आणि सायनोनिम्स म्हणजे काय? समानार्थी विरोधार्थी शब्द जे आपण आपल्या लहानपणापासून आपल्याला शिकवले, खाली वर, लहान मोठा वगैरे काय ठेणगा, बरोबर आहे. तेच आपल्याला बघायचे. आता लक्षात घ्या, हे 100% IMP हे परीक्षेला येतच. हा बघा, आता सायनोनिम्स बघा, ट्रिक काय बघा. सायनोनिम्स म्हणजे काय? आपण त्याला सेम म्हणतो का त्याला सिमिलर वर्ड असे म्हणतो. आणि अँटोनिम्स म्हणजे काय? का ऑपोजिट वर्ड, त्याला आपण विरुद्धार्थी शब्द असे म्हणतो. ओके, बघा आता बिग दिलाय, बिगचा काय होईल तर लक्षात घ्या, सायनोनिम्स म्हणजे समानार्थी, तो होईल काय? लार्ज होईल. आणि बिगचा ऑपोजिट काय होणार मित्रांनो? तर स्मॉल होणार आहे, बरोबर. हॅपी, हॅपी म्हणजे काय? ग्लॅड. हॅपी म्हणजे काय? ग्लॅड. म्हणजे हॅपीचा सिमिलर वर्ड काय? ग्लॅड येणार. आणि त्याचा अँटोनिम्स म्हणजे काय? विरुद्धार्थी शब्द काय येणार? तर सॅड येणार. हॅपीचा सॅड किंवा अनहॅपी देखील आपण टाकत असतो. ओके, फास्ट बघा, फास्ट म्हणजे काय? एकदम जोरात. आणि त्याला आपण काय म्हणतो? सायनोनिम्स सोडून क्विक म्हणतो. आणि फास्टला जर विरुद्धार्थी तुम्हाला करायचं असेल तर त्याला आपण काय घेणार आहे? स्लो घेणार आहे. पुढे बघा, ब्युटिफुल, रिच, पोअर वगैरे दिलेले हे शब्द वाचून घ्या, पाठांतर करून घ्या. ओके, चला पुढे आता बघणार मेक अ एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. याला म्हणतात का? उद्गारवाचक म्हणतो आपण. आश्चर्यचकित होणे अशा प्रकारामध्ये घेतो. सगळ्या ट्रिक्स लक्षात ठेवायची. बघा,
फक्त जर वाक्यामध्ये तुम्हाला एन आला असेल, काय वाक्यामध्ये जर ए आणि एन आला असेल तर तुम्हाला फक्त काय करायचं मित्रांनो, वाट घ्यायची. काय घ्यायचे तुम्हाला, वाट घ्यायचे. आणि जर वाक्यामध्ये ए एन आला नसेल तर तुम्हाला काय करायचे, हाऊ घ्यायचे. बस एवढं ट्रिक लक्षात ठेवा. 1 मार्क तुमचा 100% झाला समजा. बघा कसं दिलं बघा. आता एक्झाम्पल बघा, इट इज अ व्हेरी ब्युटिफुल फ्लॉवर. मग तुम्हाला काय करायचं, याच्यामध्ये या वाक्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये ट्रान्सफर करायचे. पण सेंटेन्स मध्ये तुम्हाला काय सांगितले, जर ए एन आलाय का अगोदर चेक करा. येस, इट इज ए आलाय. मग एच जागी आपण काय घेतो, व्हाट घेतो. मग याला कन्वर्ट कसं करणार बघा. काय करायचं, याच्या पुढचं सगळं येतं तुम्हाला. बघा काय, व्हाट अ ब्युटिफुल फ्लॉवर इट इज. काय, व्हाट ब्युटिफुल, बरोबर ना. म्हणजे काय, अ व्हेरीच्या जागी, हा काय ए व्हेरीच्या जागी तुम्ही काय घेणार आता, का व्हाट ब्युटिफुल फ्लॉवर इट इज. समजलं. पुढे बघा, शी इज व्हेरी क्लेवर. आता या वाक्यामध्ये ए आलाय का नाही आलाय. जर ए नाही आला तर काय घेणार आहे, वी विल बी टेकन देअर द हाऊ. आपण तिथं काय घेणार, हाऊ घेणार आहे. मग बघा मित्रांनो, आता हाऊ घेतल्यानंतर काय होणार बघा. बघा लक्षात घ्या, ठीक आहे ना. मग काय, हाऊ क्लेवर इज व्हेरी, हे सॉरी व्हेरी काय करायचा, काढून टाकायचा. बरोबर आहे, लक्षात घ्या, व्हेरी काढून टाकायचा. माहिती आहे ना, हाऊ क्लेवर शी इज. आणि लास्टला हे उद्गारवाचक चिन्ह द्यायला विसरायचं नाही. पुढे बघा, इट वॉज अ ग्रेट विक्ट्री. परत ए आला म्हणजे आपण काय घेणार, व्हाट घेणार. मग आपला आन्सर येणार बघा, व्हाट अ ग्रेट विक्ट्री इट वॉज. ओके, याला काय करणार आपण, उद्गारवाचक चिन्हाने सन्मानित करणार. पुढे बघा, ही इज अ व्हेरी ब्रेव्ह मॅन. ए आला मग याच्या जागी आपण काय घेणार, तर व्हाट घेणार. मग व्हाट अ ब्रेव्ह मॅन ही इज. आणि लास्टला आपण देणार उद्गारवाचक चिन्ह, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ओके, 1 मार्क क्लिअर. चला पुढे बघणार आता मित्रांनो आपण WH क्वेश्चन. हा देखील 100% परीक्षेला येतो, म्हणजे येतोच. त्याच्यामुळे याचाही तुम्ही चांगला अभ्यास करायचा. बघा लक्षात घ्या, ट्रिक लक्षात ठेवा. द पार्ट ऑफ यू वॉन्ट ऍज द आन्सर चूज द WH वर्ड. बघा असा क्वेश्चन दिला असेल तुम्हाला किंवा एक सेंटेन्स दिला असेल, त्या सेंटेन्स मधला असा एक पार्ट तुम्ही ठरवा अगोदर का तुम्हाला ते आन्सर आलं पाहिजे. आता तुम्हाला लक्षात घ्या, तुम्हाला उत्तर दिलं असेल, उत्तराचं तुम्हाला काय करायचंय, आन्सर करायचंय, क्वेश्चन करायचे. ओके, बघा आता मग तुमचा क्वेश्चन WH ने कसा आला पाहिजे, हु ने आला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये हु इज द, वेअर इज द आला पाहिजे, किंवा व्हाय वॉज द, किंवा व्हाय इज द, व्हेन आला पाहिजे, किंवा हाऊ आला पाहिजे. याच्यापैकी तुम्ही क्वेश्चन तयार करता, त्याला म्हणतात WH क्वेश्चन. आता सेंटेन्स बघा काय दिले, ही लिव्ह इन मुंबई. ही लिव्ह इन मुंबई. मग आता तुम्हाला ठरवायचे, जर तुम्हाला सांगितलं असेल का मुंबईमध्ये असा क्वेश्चन तुमचं आलं पाहिजे का त्याचं उत्तर मुंबई पाहिजे, तर मुंबईवरती तुम्ही क्वेश्चन तयार करा. पण तुम्हाला जर सांगितलं का ही लिव्ह, मग तुम्ही काय ही वरती पण क्वेश्चन करू शकता, पण तुमच्या मनावरती क्वेश्चन. आता समजा मला वाटलं का माझं उत्तर हे मुंबई आलं पाहिजे, मग आपण मुंबई हे काय ठिकाण आहे, मुंबई म्हणजे काय ठिकाण आहे, बरोबर ना. मग आपण काय म्हणू शकतो का वेअर डज ही लिव्ह. काय, ही लिव्ह इन मुंबई, वेअर डज ही लिव्ह, आणि इथं क्वेश्चन मार्क द्यायचा. ओके, नेक्स्ट बघा, राम इज अ डॉक्टर. आपण काय म्हणतो, राम इज अ डॉक्टर, बरोबर आहे. मग आपण क्वेश्चन, अरे हर तो राम डॉक्टर आहे, आणि मराठीत आपण म्हणतो प्रश्न तयार करायचे. मग आपण राम कोण आहे, राम कोण आहे, व्हॉट इज द राम, आपण असं म्हणू शकतो. हे WH क्वेश्चन याला म्हणतात. ओके, पुढे बघा, द टीचर पनिश हिम. काय, शिक्षकांनी त्याला शिक्षा केली काहीतरी. मग आपण काय म्हणू शकतो, कोणी पनिश केलं, कोणी शिक्षा केली, तर आपण काय करतो, लगेच म्हणणार आपण, बरोबर ना, शाळेतल्या शिक्षकांनी तुम्हाला मारलं, शाळेतल्या शिक्षकांनी थोडंसं तुम्हाला बोललं, बरोबर आहे. थोडंसं तुम्ही मस्ती करत असाल, अभ्यास तसं केलं, थोडं दाटलं, तुम्ही काय करणार, लगेच तुमच्या घरच्यांना, पॅरेंट्सला, तुमच्या पालकांना घेऊन येणार, बरोबर आहे. का घेऊन येणार, कारण शिक्षकांनी तुम्हाला मारलं म्हणून, बोललं, बरोबर आहे. कारण हा शिक्षक हा तुमचा काय दुश्मन आहे, बरोबर आहे. शिक्षक काय करतात का, तुमच्या भावकीच्या दुश्मन आहे ती. शिक्षकाने तुमची जमीन मागितली, तुमचा बंगला गाडी असेल त्याच्यामध्ये वाटा मागितला, तुमच्या रूम मध्ये, फ्लॅट मध्ये बेडरूम मागितला, बरोबर आहे, हॉल मागितला, किचन मागितला, मला दे. शिक्षकाने तुम्हाला सांगितलं मी तुला पायथागोरस शिकवते ना, तुझ्या जमिनी मला 1 एकर माल पाहिजे, बरोबर आहे का नाही. हा शिक्षकाने तुमच्या घराच्या येऊन कचरा टाकला, मग त्याच्यामुळे तुमची भांडणं झाले. शिक्षकाने तुमच्या कुठेतरी जमिनीमध्ये, कुठेतरी हिस्सा, प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागितला, म्हणून तुम्ही त्याला काय भांडायला येणार, म्हणून त्यांनी काय केलं का, तुम्ही त्यांना हिस्सा न दिला, म्हणून शिक्षकांनी तुमच्या मुलाला भांडण केलं. असं होतं का, नाही. लक्षात घ्या मित्रांनो, शिक्षक असा व्यक्तिमत्व आहे का तो तुमच्या मुलाला भविष्य घडवण्यासाठी, तुमच्या मुलाला चांगलं आयुष्यामध्ये उभं राहण्यासाठी, चांगले विचार, डिसिप्लिन, शिस्त राहण्यासाठी हा वेळेनुसार बोलावंच पाहिजे त्याला, आणि वेळेनुसार तुमच्या मुलाला वरती धाकलंच पाहिजे, आणि धाकलंच पाहिजे. हे खूप आणि खूप गरजेचं आहे, बरोबर ना. भविष्यामध्ये तुम्ही म्हातारे झाल्यानंतर तुमच्या मुलाने तुम्हाला सांभाळावं, म्हणून शिक्षक आज तुमच्या मुलाला शिस्त लावत असतो.
म्हणून लक्षात घ्या, पॅरेंट्सला विनंती आहे का थोडं मारलं बिरलं बोललं तर सोडून द्या, तुमच्या भल्यासाठीच. ते काय भावकीचं वाद नाही मग दोघांमध्ये खूप मारामारी करायची. तुमचा मुलगा हा आमचा दुश्मन नाहीये. आम्हाला समजतं का तुमच्या मुलाने तुम्हाला लहानपणी आधार द्यावा, तुमच्या काठीचा आधार बनून हा मुलगा तुमच्या सोबत राहावा, म्हणून आम्ही त्या मुलाला शिकवत असतो. म्हणून वेळेनुसार त्याला मारत असतो किंवा वेळेनुसार त्याला बोलत असतो, समजून सांगत असतो. ओके, चला मग काय दिलं बघा, द टीचर पनिश हिम म्हणजे काय, हु पनिश हिम. लक्षात घ्या, कोणी शिक्षा दिली, टीचरांनी दिली, तर आपण हु देखील येऊ शकतो. नेक्स्ट बघा, नॉट ओनली बट ऑल्सो. आर एक नंबर क्वेश्चन येणारा, म्हणजे 100% हा परीक्षेला येणारा क्वेश्चन. नॉट ओनली बट ऑल्सो. सगळ्यात पहिले काम करायचं, यूज इट टू जॉईन द टू क्वालिटीज ऑर द टू ऍक्शन. दोन ऍक्शन दिले असेल, दोन सेंटेन्स तुम्हाला दिले असेल, तर लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही आपण सब्जेक्ट घेतो, काय घेतो आपण, सब्जेक्ट घेतो. या सब्जेक्टच्या नंतर इज असेल, वॉज असेल, आर असेल, या सब्जेक्ट नंतर आपण काय करायचा, नॉट ओनली जॉईन करायचा. आणि वाक्य जोडताना जर तुम्हाला कॉमा दिला असेल, बरोबर, त्याच्यानंतर अँड दिला असेल, तर ह्या अशा प्रकारचे जर तुम्हाला एखादं चिन्ह दिसत असेल, अँड असेल, तर तिथं काय करायचा, अँडच्या जागी किंवा कॉमाच्या जागी बट ऑल्सो टाकायचा. ओके, एक्झाम्पल बघा, ही इज अ स्मार्ट अँड काइंड. आता बघा काय, इज आला, इज नंतर काय घ्यायचा, नॉट ओनली, म्हणजे काय, ही इज अ नॉट ओनली स्मार्ट अँड काढायचा, अँडच्या जागी बट ऑल्सो टाकायचा. ही इज अ नॉट ओनली स्मार्ट बट ऑल्सो काइंड. ओके, नेक्स्ट बघा, ही सिंग अँड डान्स. बघा, शी सिंग अँड डान्स. शी नॉट ओनली सिंग बट ऑल्सो डान्स. काय, अँडच्या जागी काय घ्यायचा, बट ऑल्सो घ्यायचा. आणि लक्षात घ्या, याच्या नंतर काय, सब्जेक्ट नंतर काय करायचा, नॉट ओनली लावून द्यायचा. ओके, काही एक्झाम्पल दिले बघा इथं. दे लाईक टी अँड कॉफी. दे लाईक नॉट ओनली टी, अँडच्या जागी बट ऑल्सो. दे लाईक नॉट ओनली टी बट ऑल्सो कॉफी. हे त्याचं उदाहरण, एक्झाम्पलचं उदाहरण झालं. बरोबर आहे, त्याचं एक्सप्लेनेशन झालं. आता हे राहुल सिंगिंग दिले बघा, इज नंतर नॉट ओनली सिंगर बट ऑल्सो ऍक्टर. ओके, आहे का, येस आहे, बरोबर आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, ओके ना. मग आता काम करा, राहिलेले हे 1-2 एक्झाम्पल तुम्ही समजून घ्या. आणि ही वॉज अ टायर अँड हँग्री. ही वॉज अ नॉट ओनली टायर बट ऑल्सो हँग्री. याचं उत्तर मी सांगितलंय, पण तुम्ही स्वतः लिहा. ओके, चला पुढे बघूया. आता यूज अनेबल टू. बघा, ट्रिक्स रिप्लेस. कानच्या जागी काय करा, तुम्हाला लक्षात घ्या, विथ द एम, इज, आर, ऑल्सो, अनेबल टू ऑर कुल्डंट. बघा, तुम्हाला काय करायचे, आता लक्षात घ्या, मी पूर्णपणे तुम्हाला नीट सांगतो. बघा, लक्षात घ्या, आता तुम्हाला काळ चेंज करून घेतो. सगळ्यात पहिले बघा, एक्झाम्पल बघा, आय कांट स्विम. मी पोहू शकत नाही. बघा, ओके ना. आता कांट दिला असेल ना तुम्हाला, लक्षात घ्या, कांटच्या जागी तुम्हाला काय घ्यायचंय, कुल्डंट घ्यायचे. काय घ्यायचे तुम्हाला, कांटच्या जागी कुल्डंट घ्यायचे. आणि लक्षात घ्या, याला प्रेझेंट टेन्स म्हणतो आपण. प्रेझेंट टेन्स मध्ये, ठीक आहे ना, प्रेझेंट टू पास्ट, पास्ट टू प्रेझेंट तुम्हाला कन्वर्ट करायचे. बघा, आय कांट दिलाय, तर इथं काय घेणार, आय एम घेणार. आय एम अनेबल टू स्विम. नंतर बघा, ही कुल्डंट वॉक. काय, ही कुल्डंट वॉक, तर तुम्ही लिहायचे कुल्डंट आला तर तुम्हाला काय घ्यायचंय, वॉज घ्यायचंय. काय घ्यायचं तुम्हाला, वॉज घ्यायचंय. आणि कांट आला तर तुम्हाला काय घ्यायचंय, एम घ्यायचं असेल. ठीक आहे ना. बघा, म्हणजे काय, ही वॉज अनेबल टू वॉक. कुल्डंटच्या जागी काय करायचं, अनेबल टू घ्यायचा. ओके, दे कांट. कांट आला म्हणजे काय, आर घ्यायचा, प्रेझेंट टेन्स. दे आर अनेबल टू हिअर अस. ओके, आलं का, नीट समजून घ्या. एक्झाम्पल तुम्हाला खूप सारे उपयोगी पडतील. नंतर बघा मित्रांनो, निगेटिव्ह विदाउट चेंजिंग मिनिंग. यूज द ट्रिक अँटोनमस ऑपोजिट वर्ड. तुम्हाला काय करायचं, लक्षात घ्या, याचा विरुद्धार्थी शब्द घ्यायचा. आपण अगोदर बघितलं ना, तो विरुद्धार्थी शब्द घ्यायचा आणि त्याला काय करायचा, नॉट लावायचा. बरोबर आहे, एक्झाम्पल घ्या, लगेच समजून सांगतो. बघा, ही इज द हॉनेस्ट. तुम्हाला क्वेश्चन दिला, ही इज द हॉनेस्ट, मेक अ निगेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग सेंटेन्स तुम्हाला करायचंय. ओके, आता ही इज अ हॉनेस्ट तुम्हाला सांगितलंय. हॉनेस्ट सांगितले म्हणजे आता सगळ्यात पहिला मुद्दा काम करा, का हॉनेस्टचा विरुद्धार्थी शब्द कोणता येतो, सगळ्यात पहिले ते शोधून घ्या. ओके ना. बघा, आता हॉनेस्ट म्हणजे काय असतो, आपण का त्याला डिसहॉनेस्ट व डल म्हणतो आपण. डिसहॉनेस्ट, बरोबर आहे, त्याला काय म्हणतो आपण, डिसहॉनेस्ट, अशा प्रकारे त्याला आपण म्हणत असतो. मग आता एक काम करायचं, लक्षात, मिनिंग समजून घ्या, मग सांगतो. बघा, ही इज अ हॉनेस्ट, तो हुशार आहे. आता जर मी म्हटलं ही इज अ नॉट डिसहॉनेस्ट, ही इज अ नॉट डिसहॉनेस्ट म्हणजे काय बाबा, काय म्हणतो आपण, का तो, लक्षात घ्या, तो हुशार आहे याच्यामध्ये सांगितलं. आणि त्याला म्हणतो तो ढ नाहीये किंवा तो मठ्ठ नाहीये. मठ्ठ नाही याचा अर्थ काय होणार, तो हुशारच आहे. समजतंय का, म्हणजे याचा आन्सर येणार का, ही इज अ नॉट डिसहॉनेस्ट. पुढे बघा दिले, शी इज अ ब्युटिफुल. शी ब्युटिफुलच्या विरुद्धार्थी काय होतो, अगली येतो. बरोबर ना, शी इज अ नॉट अगली. पुढे बघा दिले, आय एम अ हॅपी. इथं दिले तुम्हाला आय एम अ हॅपी. लक्षात घ्या, आय एम अ हॅपी आपल्याला दिलेले. मग आपण काय करणार, हॅपीच्या विरुद्धार्थी काय घेणार, सॅड घेणार. हॅपीचा विरुद्धार्थी काय, तो सॅड किंवा अनहॅपी. मी हॅपी आहे, जर मी असं म्हटलं की आय एम अ नॉट सॅड किंवा आय एम अ नॉट अनहॅपी, मग याचा अर्थ काय होतो, का मी दुःखी नाहीये, मी दुःखी नाहीये. मग याचा अर्थ तो आहे काय, सुखी आहे. आय एम अ
हॅपी. ओके, हे त्याचं आन्सर आहे. नीट समजून घ्या. बाकीचे एक्झाम्पल तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले. व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट काढा, लिहून घ्या, झेरॉक्स मारा, प्रिंट मारा, पण परीक्षाला क्वेश्चन आल्यावरती सोडवा म्हणजे सोडवा. ओके, पुढे बघा. रायमिंग वर्ड्स. आता रायमिंग वर्ड्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बरोबर ना. आता रायमिंग स्कीम काय, रायमिंग वर्ड काय, सगळ्यात पहिले समजून घेऊया. आता जसं बघा, कॅट, मॅट, लाईट, ब्राईट हे आपण त्या दिवशी घेतलं होतं आणि हे परीक्षेला विचारलं गेलेले. हा, मागचे परीक्षेला विचारलं गेलेले उदाहरणं मी या पीडीएफ मध्ये घेतलेले. ठीक आहे ना. स्काय, फ्लाय, आय, रायमिंग स्कीम बघा. आता ठीक आहे ना, रायमिंग वर्ड सगळ्यांना समजले असतील, काय अडचण आहे. लाईट, नाईट, लास्टचे फक्त तुम्हाला एक दोन शब्द काय करायचे, मॅच करायचं, आवाज मॅच करायचा. ओके, आता रायमिंग स्कीम म्हणजे काय बघा मित्रांनो. ठीक आहे, बघून घ्या आता. अ कॅट सॅट ऑन द मॅट, ही वोर टिनी हॅट, बी नी. आपल्याला काय दिसते का, शेवटचे जे अक्षर तुम्हाला दिलेले त्यांचं साऊंड मॅच करा. बरोबर आहे. मॅट, हॅट ए होतोय, बी नी, बरोबर ना, बी चा उच्चार होते. म्हणजे काय झाला, हा ए बी बी पॅटर्न झाला. थोडक्यात आपण म्हणू शकतो का तुम्हाला काय करायचं, स्टांजा दिला आणि 100% येणार आहे. हा काय का स्टांजा म्हणजे काय का, तुम्हाला दिलेल्या कवितेच्या मधल्या 4-5 ओळी शोधा. त्याच्यामध्ये तुम्ही बघा शेवटच्या 1-2 ओळीमध्ये काय, 2-3 ओळीमध्ये किंवा 4-1 ओळीमध्ये शेवटचे अक्षर मॅच करतील. त्याच्यामध्ये शेवटचा उच्चार हा तुमचा ए नी होईल. जर ए नी झाला ए नी, तर तुम्ही लिहू शकता का टांजा नंबर 1 2 3 4 काय असेल ते रिपीटेड देअर द ए पॅटर्न. किंवा जर तुम्ही बघितला काय असे असेल का ए नंतर बी बी असा तुम्हाला पॅटर्न होऊ शकतो. तुम्ही लिहू शकता द टांजा नंबर 1 2 3 काय असेल ते रिपीटेड देअर द ए बी बी पॅटर्न. किंवा असं होऊ शकतो तुम्ही पहिला ए येतोय, नंतर बी येतोय, नंतर परत ए येतोय, बी येतोय, ए येतोय, बी येतोय. अशा प्रकारे तुम्हाला काय याच्यामध्ये साऊंड दिसणार. म्हणजे ए म्हणजे काय हा वेगळा, बी म्हणजे काय वेगळा, परत ए चा साऊंड इथं मॅच होते, परत बी चा साऊंड इकडे मॅच होते. अशा प्रकारे जर टांजा येत असेल त्याचा फक्त नंबर टाकायचा, हा एक पॅटर्न टाकायचा, 1 मार्क आपने ये. ठीक आहे. पुढे बघा, चेंज द डिग्री. आता आपल्याला काय दिसतो, पॉझिटिव्ह डिग्री. काय दिसतं आपल्याला, पॉझिटिव्ह डिग्री आपल्याला दिसते का ऍज डॅश डॅश. बरोबर आहे. ऍज म्हणजे काय, पॉझिटिव्ह डिग्री आपण करत असताना काय वापरतो, ऍज चा युज करतो. बरोबर, दोघांमध्ये. नंतर कंपॅरेटिव्ह डिग्री काय घेतो आपण, त्याला ईआर वापरतो. आणि सुपरटिव्ह डिग्रीला काय करतो आपण, ईएस लागतो. वन ऑफ द ग्रेटेस्ट, बेस्ट वगैरे आपण मोस्ट असं म्हणत असतो. ओके ना. ठीक आहे, समजतं का. एक्झाम्पल बघू, कारण हा भाग आपण कालच्या लेक्चरला मी बघितलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. सिंपल सांगतो बघा, 1-2 एक्झाम्पल बघा. राम इज द टॉलेस्ट बॉय. काय दिलं तुम्हाला, राम इज द टॉलेस्ट बॉय दिलं. याला कन्वर्ट केल्यानंतर कसं होईल बघा, राम इज टॉलर दॅन. बरोबर आहे. काय राम इज टॉलेस्टचा काय होणार, कंपॅरेटिव्ह डिग्रीला टॉलर होणार. म्हणजे राम इज टॉलर दॅन एनी अदर बॉय. बरोबर आहे. नंतर बघा 3 नंबरला, आयरॉन इज अ मोर युजफुल दॅन गोल्ड. मग काय येणार, तर गोल्ड इज नॉट ऍज युजफुल ऍज अ आयरॉन. बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला करायचंय. ओके, हा भाग आपण बघितला होता, पूर्ण मी एक्सप्लेन केलेला आहे. तो भाग तुम्ही त्या लेक्चरला पूर्ण बघून घ्या, कारण अजून खूप बघायचे. आता बघा, ऍज वेल ऍज हा भाग आपला झाला नव्हता. ओके, बघा, यूज इट द इन्स्टेड ऑफ अँड टू जॉईन द 2 सब्जेक्ट. जेव्हा 2 वाक्य एकत्र तुम्हाला जोडायचे असतील तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये काय ऍज वेल ऍज तुम्ही वापरू शकतात. कसं बघा, राम अँड श्याम आर गोइंग. बघा, राम आणि श्याम कुठेतरी निघून चालले. ओके, मग आता तुम्ही काय करणार, अँडच्या जागी काय घ्यायचं तुम्ही, ऍज वेल ऍज. कसा घेणार बघा, राम ऍज वेल ऍज श्याम इज गोइंग. आर दिलं नाही तर काय दिलं तुम्हाला, आर दिलाय. आरचा काय करायचा, इज घ्यायचा, कोणाचा तरी एकाचा काळ घ्यायचा. म्हणजे राम ऍज वेल ऍज श्याम इज गोइंग. नंतर बघा, ही लाईक्स टी अँड कॉफी. ही लाईक्स टी ऍज वेल ऍज कॉफी. बरोबर आहे. ही लाईक्स टी ऍज वेल ऍज कॉफी. फक्त अँड आला तर काय करायचा, ऍज वेल घ्यायचा. पण बघा, शी इज अ टीचर अँड रायटर. शी इज अ टीचर ऍज वेल ऍज रायटर. समजते. द काऊ गिव्ह अस मिल्क अँड डंक. द काऊ गिव्ह अस मिल्क ऍज वेल ऍज डंक. अँड आला, काढून टाकला, ऍज वेल ऍज घ्यायचा. बरोबर आहे. ठीक आहे. पुढे बघा, ही इज अ ब्रेव्ह अँड इंटेलिजंट. ही इज अ ब्रेव्ह ऍज वेल ऍज इंटेलिजंट. प्रॅक्टिससाठी पण तरी मी तुम्हाला सांगते. ओके, आता ट्रान्सलेशन बघा, हे येतच तुम्हाला 100% येतं. म्हणजे येतच, काही करा, कोणाच्या पाया पडा, नवस करून जा, हा क्वेश्चन नाही आला पाहिजे, तो येतोच. बरोबर आहे. बघा, आता याला काय करायचं का, ट्रान्सलेट आपल्या मिनिंग काय, मदर टंग म्हणजे आपल्या मातृभाषा. हिंदी मिडियमचे मुलं असेल तुम्ही हिंदी ट्रान्सफर करा, मराठी मिडियमचे मुलं असेल तुम्ही मराठी ट्रान्सफर करा. बघा, आता हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आपण काय म्हणतो का, प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे. नंतर बघा, ट्रीज आर अवर फ्रेंड. काय का, ट्रीज आर अवर फ्रेंड म्हणजे काय का, झाडे आपले मित्र आहेत. वर्क इज अ वर्कशिप. काय, सेवा हीच ईश्वर सेवा आहे. डोंट वेस्ट टाइम. टाइम वाया घालू नका. आपल्या लोकांना तीच सवय, आपण जगामध्ये गेल्यानंतर किंवा आपण इकडे तिकडे फिरताना आपण सगळ्यात पहिले काम करतो, टाइम वाया घालतो. टाइम वाया घालू नका मित्र. रात्री 2 वाजेपर्यंत व्हिडिओ शूट केले, 2 वाजेपर्यंत व्हिडिओ शूट केले, एडिटिंग केले, अपलोड केले आणि त्याच्यानंतरच झोपलो.
आणि नंतर सकाळी पुन्हा 6-6:30 उठून परत शाळेत उठून आवरून निघून गेलं, पण काय आपलं काम पूर्ण केलंच. ठीक आहे ना. बघा, आय लाईक अ रीडिंग बुक, मला पुस्तके वाचायला आवडतात. आता खूप सारे याच्यावरती तुम्हाला विचारले जाऊ शकतात, पाठांतर करून ठेवा, हे तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. बघा पुढे बघा दिलं ऍज सून ऍज. आता ऍज सून ऍज कसा यूज करायचा, ठीक आहे ना. ऍज सून ऍज आता सगळ्यात पहिले लक्षात घ्या तर तुम्हाला रिमूव्ह द नो सूनर दॅन और द वेन अँड स्टार्ट विथ द ऍज सून ऍज. काय वेन वगैरे असेल तो काढून टाका आणि स्टार्ट तुम्हाला काय करायचं ऍज सून ऍज. पीडीएफ मध्ये दिसते इकडनं बघा आपण 3 नंबर बघा. ही सॉ द फायर अँड शॉर्टेड. बरोबर आहे. मग इथं काय घेणार ऍज सून ऍज ही सॉ द फायर, ऍज सून ऍज ही सॉ द फायर आणि अँड आला असेल ना, अँड च्या जागी काय घ्यायचं मित्रांनो क्वामा. काय घ्यायचा तुम्ही क्वामा घ्यायचा. ही सॉरी ऍज सून ऍज ही सॉ द फायर क्वामा द्या आणि ही शॉर्टेड. द पोलीस अराइव्ह अँड द क्राऊड रन अवे. मग काय घेणार ऍज सून ऍज द पोलीस अराइव्ह अँड चा काय घ्यायचा क्वामा घ्यायचा. द क्राऊड दॅन अवे. ओके अशा प्रकारे करायचं. आय गॉट द न्यूज अँड लेफ्ट. ऍज सून ऍज आय गॉट द न्यूज आणि अँड चा काय घ्यायचा तो क्वामा घ्यायचा. आला का क्वामा. ओके लेफ्ट. सिंपल. ठीक आहे. पुढे बघा यूज टू. बघा रिमूव्हिंग टू. आता हा आपण भाग बघितला का नाही अगोदर पहिल्या लेक्चरला. बरोबर. त्याच्यामधला सेम टू सेम आहे. पहिला तुम्हाला असा होता का यूज तुम्हाला बघा काय करायचं तुम्हाला टू यूज टू यूज होता. आता तुम्हाला काय करायचंय सो दॅट वापरायचं. म्हणजे काय करायचं उलट आहे. आता तुम्हाला टू आणि हा टू वापरायचे. पहिला असं तुम्हाला होता का सो आणि दॅट वापरायचं. बघा आता ही इज सो टायर दॅट ही कॅनॉट रन. पहिल्या लक्षात घ्या पहिल्या इथं दिसते सो दिसतोय आपल्याला. सोच्या जागी काय करायचा हा टू वापरायचा TOO आणि त्याच्यानंतर दॅटच्या जागी काय वापरायचं तुम्हाला फक्त TO वापरायचा. बरोबर आहे. आणि परत तुम्हाला जर सो दॅट मध्ये कन्वर्ट करत असेल तर पहिल्या टूच्या जागी सो दुसऱ्या टूच्या जागी दॅट अशा प्रकारे तुम्हाला वापरायचं. ओके बघा द बॉक्स इज सो. पहिल्या सोच्या जागी काय करायचा हा TOO घ्यायचा. दुसऱ्या टोच्या जागी काय घ्यायचा तुम्हाला सॉरी दुसऱ्या दॅटच्या जागी काय घ्यायचा हा टू घ्यायचा. बघा इट वॉज अ सो. हा सो दिला असेल तिथं काय घेणार टू आणि दॅट पुढे हा दॅटचा घ्यायचा TO घ्यायचा. बाकी काहीच याच्यामध्ये चेंज करायची गरज नाही. बाकीचे रिमेनिंग एक्झाम्पल एकदा बघून घ्या. ओके पुढे बघा मित्रांनो सब्जेक्ट वर्ब दिले प्रेडिकेट दिले. बघा आता सब्जेक्ट कसा ओळखायचा हु व्हॉट इज डुईंग द ऍक्शन. म्हणजे कोणी केलं काय केलं कोणाच्या भावकीत भांडण लावले कोणी कोणाचा बांध कोरला काय केलं कोण कोणाच्या मामाच्या पोरीसोबत गेलं कोणी काय कुटाने केले त्याला सब्जेक्ट म्हणतात. ज्याने कुटाने केले तो सब्जेक्ट झाला. आणि ऍक्शन काय ऍक्शन घेतली म्हणजे त्याला वर्ब म्हणतो आपण. प्रेडिकेट म्हणजे काय द रेस्ट ऑफ द सेंटेन्स. काय रेस्ट ऑफ द सेंटेन्स. याला थोडं काय करा क्वालिटी वाढून बघा. पीडीएफ मध्ये थोडंसं काय झालं माझ्याकडे ऍडजस्ट करताना ब्लर झाले. ओके बघा द कॅट कॉट द माउस. मग कॅट काय झाला सब्जेक्ट. बरोबर आहे. कॉट काय झाला वर्ब आणि माउस काय झाला तर प्रेडिकेट म्हणतो आपण त्याला. ठीक आहे ना. नंतर बर्ड्स काय झाला सब्जेक्ट. फ्लाय काय झाला वर्ब. इन द काय झाला प्रेडिकेट. हॉनेस्टी सब्जेक्ट इज वर्ब अँड बेस्ट पॉलिसी इज अ प्रेडिकेट. ओके तर फायनली विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्लिशच्या 2 आणि 3 क्वेश्चन त्याच्यानंतर लेटर रायटिंग स्टोरी रायटिंग पॅराग्राफ रायटिंग याच्यावरती 1+1 असे 2 व्हिडिओ. बरोबर आहे. हे 3 त्याच्यानंतर 2 व्हिडिओ त्याच्यानंतर ग्रामरचे 1+1 असे आपण किती 2 व्हिडिओ बघितले. म्हणजे टोटल व्हिडिओ झाले 3, 5 आणि 7. बरोबर टोटल आपले 7 व्हिडिओ अवेलेबल आहेत. सगळ्यांनी टोटल व्हिडिओ चेक करा. द्या थंबनेल जरी तुम्हाला सारखा दिसला पण त्याच्यावरती इंग्रजी नाव आहे किंवा इंग्लिश नाव दिलेलं आहे त्याच्यावर ग्रामर वगैरे काय थोडक्यात असेल तो सगळा भाग बघून घ्या. जे विद्यार्थी हे 7 पैकी 6 देखील व्हिडिओ जरी बघितले ना आणि पूर्ण दिलेलं त्याच्यातलं सांगितलं ना त्याला 80 पैकी 80 मार्क मिळतात. कोणीही रोखू शकत नाही. त्याला जरी 80 नाही पडले पण 70च्या वरती त्याला 100% मार्क मिळतील ही गॅरंटी आपली. ओके जमलं तर अजून एक क्वेश्चन पेपर बनवायचा 100% मी प्रयत्न करतो. ओके चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. लक्षात घ्या काळजी घ्या सगळ्यांनी अभ्यास करा सपोर्ट करा. ओके चलो जय महाराष्ट्र.